बदलापूरच्या शाळेमध्ये 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला होता। चिमुकल्या मुलींवर हा अत्याचार झाला होता। बदलापूरच्या या घटनेवरून पालकांसह नागरिक आक्रमक झालेले आहेत। संताप व्यक्त करताना दिसून येत आहेत नागरिकांचा। बदलापूर स्टेशनवर रेल रोको आंदोलन पाहायला मिळाले। रेल्वे रुळावरील आंदोलनामुळे रेल्वे सेवा ठप्प झाल्याची माहिती समोर येते। दरम्यान पोलिसांकडून या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्नही करण्यात आला। मुख्यमंत्री शिंदेंकडून कडक कारवाई करण्याचं आश्वासन, जे गुन्हेगार आहे ज्यांना हा अत्याचार केला चिमुकल्यांवर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे। सफाई कामगारांना अत्याचार केल्याची संतापजनक घटना बदलापूरमध्ये घडली। या ठिकाणी एका नामांकित शाळेमध्ये शिकणाऱ्या चिमुकल्या 2 मुलींवर तिथल्या सफाई कामगारांना अत्याचार केला होता आणि काही दिवसानंतर ही घटना समोर आल्यानंतर पालक संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। या शाळेच्या गेट समोर त्यांनी ठिय्या मांडला होता। दुसरीकडे या पालकांनी रेल रोको आंदोलन केलं आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी जो दोषी आहे त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवला जाईल असं आश्वासन दिलं आहे। तर ज्या ठिकाणी लैंगिक अत्याचार झाला होता त्या लैंगिक अत्याचाराच्या 4 दिवसानंतर या शाळेचं प्रशासन जागं झालं आणि शाळेच्या मुख्याध्यापिकेसह वर्ग शिक्षिकेचं निलंबन करण्यात आलं। दरम्यान पालकांसह बदलापूरकरांनी शाळेच्या गेटवर ठिय्या आंदोलन केलं होतं। शाळेच्या गेटवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। तर दुसरीकडे रेल्वे ट्रॅकवर सुद्धा बदलापूरकर मोठ्या संख्येने जमा झाले आणि त्यांनी रेल रोको केला। त्याची दृश्य आपण बघू शकतो। बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेमध्ये धक्कादायक असा हा प्रकार घडलेला आहे। त्यानंतर संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळते, कारण चिमुकल्या मुली शाळेमध्ये जाणाऱ्या त्यांच्यावर या ठिकाणी तिथल्याच एका सफाई कामगारांना अत्याचार केलेले होते आणि हा प्रकार समोर आल्यानंतर तब्बल 4 दिवसांनी या शाळेच्या प्रशासनाला जाग आलेली आहे। मुख्याध्यापिकेसह वर्ग शिक्षिकेवर कारवाई करण्यात आली, पण यामध्ये आता पालक संताप व्यक्त करताना दिसून येत आहे। शाळेत जाणारी मुलंही सुरक्षित नाहीयेत का, मुलीही सुरक्षित नाहीयेत का असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय, कारण शाळेमध्ये शिक्षणासाठी त्यांना पाठवलं जातं आपल्या चिमुकल्या मुलांना, मात्र त्या ठिकाणी जर अशा पद्धतीने त्यांच्यावर अत्याचार केले जात असतील, लैंगिक अत्याचार केले जात असतील, तर याला जबाबदार नेमकं कोण असा सवाल उपस्थित होतोय। बदलापूरमधील जी घटना आदर्श विद्या मंदिरामध्ये झाली त्या बाबतीमध्ये निश्चितपणे निषेध करण्यासारखी ही घटना आहे, परंतु या निषेधातून आपण थांबलो नाही। त्या विभागातल्या इन्चार्ज पोलीस इन्स्पेक्टर त्यांची तातडीने बदली केली। त्याचबरोबर शिक्षण संस्थेची चौकशी नेमण्याचे, त्याच्यावर या संस्थेची चौकशी व्हावी अशा प्रकारच्या सूचना स्पष्ट देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांनी कालच त्याच्यावर सुरुवात केलेली आहे। आपण शांतता राखावी अशी मी आपल्याला माझ्या वतीने विनंती करतो। कोणत्याही परिस्थितीमध्ये संस्था चालक आणि पोलीस खातं यांच्या हलगर्जीपणाच्या बाबतीमध्ये पूर्ण आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे। अशा प्रकारच्या घटना महानगर सोडून ग्रामीण भागामध्ये बदलापूर सारख्या छोट्या छोट्या शहरात जर होत असेल तर नागरिकांच्या प्रतिक्रिया येणारच आहे आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये या प्रतिक्रियेचा मोठ्या प्रकारे जनआक्रोश होऊ शकतो। जे लोक हिंदू काय जनआक्रोश म्हणतात, मला असं वाटतं या भगिनी हिंदू नाही का, हे यांना दिसणार नाही, हे बिलकुल दिसणार नाही यांना, आणि म्हणून या सगळ्या घटनेचा तीव्र निषेध आम्ही करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।